हॅलो. आज आपण खानदेशी स्पेशल मस्त फोडणीचं वरण, त्यासोबत बट्ट्या आणि वाफवलेली वांग्याची भाजी आणि वाफवलेली गंगाफळची भाजी. त्याकरता सगळ्यात पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर आणि जिरे आणि थोडंसं पाणी घालून हे छान वाटून घ्यायचं आहे. एका कढईमध्ये 2 पळी तेल घालून जिरे मोहरी छान तडतडून द्यायचे आहेत आणि आपण जे मिरचीचं वाटण केलं होतं ते 2 चमचे ह्यात घालून घ्यायचं आहे. त्याचसोबत कढीपत्त्याचे 7 ते 8 हिरवी पानं घालून घ्यायची आहेत. छान फ्राय झाल्यानंतर त्यात 1 चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि लाल असा भोपळा बारीक चिरलेला घालून घ्यायचा आहे स्वच्छ धुवून. आता ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. परतल्यावर आपण ह्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व आपण एकत्र मिक्स करून झाल्यानंतर ह्यावर झाकण ठेवायचं आहे. त्याकरता आधी आपण ह्यात थोडंसं पाणी घालून घेणार आहोत, कारण भाजी खाली लागू नये म्हणून. झाकण ठेवून झाल्यानंतर 5 मिनिटानंतर ही भाजी वाफवल्यावर झाकण काढायचं आहे आणि रवीच्या साहाय्याने ती अशी फेटून घ्यायची आहे. वरून छान कोथिंबीर घालायची आहे. आपली गंगाफळची भाजी तयार आहे. तशाच पद्धतीने आपण वांग्याचीही भाजी करणार आहोत वाफून. आता कढईमध्ये 2 पळी तेल घेतलं आहे. छान जिरे मोहरी तडतडून दिलेत. 2 चमचे आपण ह्यात मिरचीचं वाटण घालून घेतलं आहे. 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, थोडंसं हिंग आणि अर्धा चमचा हळद घातलेलं आहे आणि ह्यात चिरलेली वांगी घालून घ्यायची आहेत. चवीनुसार मीठ घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर ह्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत. एकदम थोडंसं, जास्त घालायचं नाही आहे. झाकण ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर आपली वांगी मस्त शिजलेली आहेत. आता ती देखील आपण रवीच्या साहाय्याने थोडी मॅश करून घ्यायची आहे. छान वांगी मॅश झाल्यानंतर आपण ह्यावरही कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि झाकून ठेवायचं आहे. वांग्याच्या आणि गंगाफळच्या भाजीमध्ये थोडं तेल जास्तच घालतात, जेणेकरून ते चवीला एकदम छान लागतं. व्यवस्थित मॅश करून झालेली आपली वांगी. अशा प्रकारे आपली गंगाफळ आणि वांग्याची भाजी तयार आहे. आता आपण त्या सोबतीला फोडणीचं वरण करणार आहोत. मी 2 वाटी डाळ शिजवून घेतलेली आहे कुकरमध्ये. 3 शिट्ट्या काढलेल्या आहेत. एका पातेल्यामध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे. त्यामध्ये व्यवस्थित 1 चमचा जिरे मोहरी तडतडून द्यायची आहे. जिरे मोहरी तडतडल्यानंतर आपण ह्यात 7 ते 8 लसूण पाकळ्या घालणार आहोत ठेचून आणि 1 बारीक टमॅटो चिरून घातलेला आहे. त्यात अर्धा चमचा हळद आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि आपण जी डाळ शिजवून घेतली होती ती घालून घ्यायची आहे आणि ह्याच्यात डाळीच्या डबल पाणी घालायचं आहे, कारण बट्ट्यांमध्ये वरण खूप पातळ असेल तर छान लागतं, घट्ट वरण छान नाही लागत. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. ह्याला व्यवस्थित आपण छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. काही लोक फिक्कं वरणही खातात त्यासोबत, म्हणजे फिक्की डाळ. त्याला काही फोडणी न देता फक्त हळद, मीठ, हिंग आणि पाणी घालून उकळवतात. कधी तुम्ही तसंही ट्राय करा, कधी अशाही पद्धतीने ट्राय करा फोडणीचं वरण. आता त्याला छान वाफ आलेली आहे. 2 उकळ्या झाल्यानंतर आपण वरण साईडला ठेवायचं आहे. यात थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आता मेन रेसिपी म्हणजे बट्ट्या. त्याकरता मी इथे 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1.5 वाटी रवा घातलेला आहे. चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरे बारीक कुटून घातलेले आहेत, 1 चमचा ओवा घातलेला आहे आणि थोडासा सोडा घातलेला आहे, खायचा सोडा. आणि थोडं थोडं पाणी टाकून हे आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे. अजिबात पातळ होता कामा नये, घट्ट मळायचं आहे. घट्ट मळल्यानंतर त्याला तेल लावून एक 20-25 मिनटं असंच ठेवायचं आहे. त्यानंतर असे आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत चपातीसारखे. सगळे गोळे झाल्यानंतर एक चपाती अशी व्यवस्थित लाटून घ्यायची आहे जाडसर. परत दुसरी लाटायची आहे. 2 चपात्या एकावर एक ठेवायच्यात आणि त्याचा असा रोल करून घ्यायचा आहे आणि मध्ये मध्ये कट करायचं त्याला आणि हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने केल्यानंतर बट्ट्यांना मध्ये मध्ये काप सुटतात, ते खूप छान लागतात. आता एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि त्यावर ह्या बट्ट्या ठेवून चाळणीमध्ये आपल्याला छान 30 ते 40 मिनटं यांना उकडून घ्यायचं आहे.
उकडून झाल्यानंतर आपल्या बट्ट्या थंड झाल्या, तुम्ही बघू शकता किती छान पाकळ्या पडलेल्या आहेत त्याला. त्या अशा मधोमध चिरून घ्यायच्या आहेत आणि मस्त गरम तेलात किंवा तुपामध्ये तुम्ही तळू शकता. खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत. अशा आपल्या गरमागरम बट्ट्या तयार आहेत. डाळ बट्टी तयार आहे. त्यासोबत फोडणीचं वरण, त्यावर गंगाफळाची भाजी आणि वांग्याची भाजी. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट.